सो गाईज तुम्ही बघू शकता इकडे चहाला आपण उकळी आणलेली आहे. आपला चहाचा बेत चाललेला आहे. इकडे चहा मस्त आपण गरम करून घेऊया. जास्त दूध नाही टाकलेलं आहे मी, दुधात चहा आवडत नाही मला. आणि ह्याच्याबरोबर आपण मस्तपैकी शुगर फ्री बिस्किट्स खाणार आहोत, कारण की गोड बरोबर गोड जास्त खाऊ पण नाही आणि चांगलंही लागत नाही. त्या बिस्किटांमध्ये पण आपण एक ट्विस्ट करणार आहोत. हे चीज स्लाइस एक आपण घेणार आहोत. चला बघूया या चीज स्लाइसचा मी कसा उपयोग करते ते. सो गाईस कपाने गाळणी घेतलेली आहे. चहा मस्तपैकी गाळून घेऊया, सांडायला नको. हा उरलेला गाळ असतो ना, ह्याच्याबरोबर जास्त खेळत बसायचं नाही, तर हा सांडतो आणि नंतर आपल्यालाच कट्टा पुसायची किंवा गॅस पुसायची वेळ येते. आणि कपभर चहासाठी ती पुसापुशी करणं परवडतं का गाईज आपल्याला? तुम्ही सांगा बरं, परवडतं का आपल्याला? सो वेट. सो चला आता दाखवते गंमत. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे चहा आणि चीज आपण घेतलेले आहेत. हे न्यूट्री चॉईसचं आपण शुगर फ्री बिस्किट घेतलेलं आहे, कारण की हे चहाबरोबर छान लागतं. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही बिस्किटं घेऊ शकता. मी इकडे मोनॅको वगैरे पण दाखवणार आहे. मोनॅको आणि मारी घेतलेलं आहे, पण सर्वात जास्त हे न्यूट्री बरोबर चहाबरोबर छान लागतं. सो आता हे न्यूट्रीचे 2 बिस्किटं घेतलेली आहेत मी, आणि ही चीज स्लाइस मी ह्याच्यावर टाकणार आहे. क्रीम बिस्किट असतं तसं. तुम्ही बघू शकता ही स्लाइस मस्तपैकी आता आपण काढून घेत आहोत. जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्लाइस सेट करू शकता. बिस्किट जेवढा आहे तेवढी ही स्लाइस आपण मस्तपैकी लावून घेऊ बिस्किटावरती. थोडंफार इकडे तिकडे चालतं गाईज, एवढं परफेक्टनेस नसला तरी चालतं. ओके, मी आपण कट केलेली आहे. छोटीशी दुसरी स्लाइस पण आहे माझ्याकडे, ती मी ह्याला आणि हे आता क्लोज करून घ्यायचं. मस्त असं प्रेस करून घेऊ. मोनॅको बरोबर पण आपण ट्राय करूयात. मोनॅकोचं एक बिस्किट घेऊ, त्याच्यावरती स्लाइस टाकू. मोनॅकोचं ते फेमसच होतं ना, ते कंटिन्यू सांगायचे त्याच्यावर तुम्ही शेवपुरी टाका, हे टाका, ते टाका. मी कधी असं ट्राय केलं नाही आहे, बट दिस वर्क्स. ह्याच्यामध्ये तुम्ही तूप लावून किंवा बटर लावून पण हे असं सेम. बटर घट्ट पाहिजे, फ्रीजमध्ये ठेवलेलं, ते खूप छान लागतं. तर तुम्हाला डिप करून खाऊन दाखवते. यमी. ह्याबरोबर दाखवते, दोन्हीपैकी कुठलं छान लागतं आहे ते पण दाखवते. हे बिस्किट खूप छान आहे, डाएटसाठी छान आहेत. म्हणजे चीज न टाकता डाएटसाठी छान आहे. चीज तुम्ही डाएटला खात असाल तरी छान आहे, ह्यात शुगर नसते. तर तुम्ही प्लेन दुधाबरोबर, कॉफीबरोबर किंवा चहाबरोबर खायला खूप छान लागतात. चलो. यमी. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा कसं झालं होतं ते. लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला, आवडलं तरच.